नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पदवीधर मतदारसंघ निवडणूक म्हणजे काय आणि त्याची निवडणूक कशा पद्धतीने होते। सध्या राज्यात पदवीधर निवडणूक होणार असून बऱ्याच मित्रांना माहीत नाही की पदवीधर निवडणूक नेमकं काय असते आणि याची जी इलेक्शन प्रोसेस असते ती कशा पद्धतीने असते आणि जे पदवीधर मतदारसंघातून आमदार निवडून जातात ते तिथे जाऊन कसं पद्धतीने कामं करतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, राज्यात विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाचे एकूण 78 सदस्य आहेत। यातले 31 सदस्य म्हणजे विधानसभेतले आमदार निवडून देतात, 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात आणि उर्वरित 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते आणि 7 उमेदवार हे शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून येतात। हे पदवीधर मतदारसंघ आहेत मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आणि अमरावती। विधान परिषदेत तर 2 वर्षाची 1/3 सदस्य निवृत्त होत असतात आणि त्यांची जागी नवीन निवडणूक होते। हे तर आपल्याला माहीतच होतं की अशा पद्धतीने आपण आता 2020 मध्ये राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड अपेक्षित होती आणि पदवीधर मतदारसंघात 3 तर शिक्षक मतदारसंघात एका जागेवर निवडणूक होणार होती। ही मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय 2020ला कशा पद्धतीने झालं होतं। कामगार, शेतकरी, शिक्षक अशा वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांना संसदेत स्थान मिळावं, त्याचं म्हणणं विचार त्यांना कायदे करताना मांडता यावेत, ही त्यामागची घटनेची भूमिका आहे। म्हणून अशा आमदारांनाही इतर आमदारा इतकेच अधिकार असतात, फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांना मतदान करता येत नाही। पदवीधर मतदारसंघ निवडणूक कुणी करायचं मतदान हाही तुम्हाला प्रश्न असेलच। यंदाची निवडणूक होणार आहे ती 1 डिसेंबरला आणि मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे। पण या निवडणुकीसाठी मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल। प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन नोंदणी असते आणि बॅलेट म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान होतं, त्यामुळे मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे। मतदारांसाठी निकष काय असतात तर मतदार हा भारतीय नागरिक असावा, मतदारसंघाचा रहिवासी असावा, निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखेपूर्वी 3 वर्ष आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा। विहित फॉर्म 18 भरावा लागेल, जे की पदवीधर मतदारसंघासाठी वेगळा फॉर्मॅट असतो। तो जो मतदाता होतो त्याला तो फॉर्म भरावा लागतो। तुम्हाला जरी याच्यासाठी मतदान करायचं असेल, तुम्ही जरी पदवीधर असाल तर तुम्हाला विहित फॉर्म नंबर 18 भरावा लागेल। त्यानंतर एकल संक्रमणे निवडणूक म्हणजे काय तर ही निवडणूक एकल संक्रमणे मताद्वारे घेतली जाते, ज्यात मतदान गुप्त असते। या पद्धतीनुसार प्रत्येक मतदाराला एक मत असते, परंतु त्यास 1, 2, 3 या क्रमांकाने मतपत्रिकेवर उमेदवाराची पसंती दाखविता येते। सामान्य भाषेत याचा अर्थ असा की निवडणूक येण्यासाठी उमेदवारास एकूण मतांपैकी किमान 50% अधिक एक इतकी तरी मते मिळालीच पाहिजेत। ती मिळताच उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी घोषित केला जातो, अन्यथा कमी मतं मिळाल्यास उमेदवारास बाद करून त्याची दुसऱ्या, तिसऱ्या इत्यादीची पसंती मते उरलेल्या उमेदवारांच्या खात्यात जमा केली जातात। ही प्रक्रिया अत्यंत एकतरी उमेदवार निवडून येईपर्यंत चालू राहते। मग त्यास कोटा मिळो न मिळो, जो शेवटीपर्यंत ज्याला 50% मतदान झालेलं असतं तो विजयी ठरत असतो। अशा पद्धतीने पदवीधर निवडणूक ही होत असते। आणि याच्यात बघा, आता महत्त्वाचा मुद्दा जो की मी तुम्हाला सांगणार आहे, जे की महाराष्ट्रात विधानसभाप्रमाणेच विधान परिषदही आहे, ज्याचे आमदार हे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांमधून, आमदारांमधून, शिक्षकांमधून किंवा पदवीधरांमधून निवडून जातात। समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाही प्रक्रियेत स्थान मिळावं अशी त्यात कल्पना आहे। महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या भागातून त्या प्रतिनिधींचा आमदार निवडून देतात। पदवीधर मतदारसंघ असतो ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाहीत। याचा प्रसार करणं ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे। प्रत्येक जिल्ह्याला पदवीधर मतदारसंघ असतो, त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो। सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात, त्यास निवडून देतात। तो त्या मतदारसंघाचे प्रतिनिधी करतो आणि पदवीधारकांचे प्रश्न सोडवतो। तो विधान परिषदेचा आमदार म्हणून काम देखील करत असतो। अशा पद्धतीने पदवीधर
पदवीधर मतदार काय आहे आणि याबाबतची आपण ही माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ जरी आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.